सन्माननीय संजय राऊत साहेबांनी स्पष्ट केलं, मी याच्यावर बोलले, माझ्या पक्षप्रमुखांनी सांगितलं की मी या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायला तयार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रकाश महाजनजीच स्वतः म्हणालेले आहेत की दोघे भाऊ आहेत, दोघांकडे एकमेकांचे मोबाईल नंबर आहेत, त्यांना कुठल्याही तिसऱ्या मध्यस्थाची गरज नाही। जेव्हा कधी वाटेल ते मोबाईल उचलतील आणि एकमेकांशी बोलतील। परंतु हे मनसेच्या लोकांकडून जी अशी स्टेटमेंट येत आहेत ते अपेक्षित नाही आहेत आम्हाला। परंतु तरी सुद्धा म्हणजे अगदी आत्ता सुद्धा आमची जेव्हा चर्चा चालू होती तर मी असं म्हटलं आहात की सर हे असं काहीतरी बाहेर चर्चा चालू आहे, तेव्हा ते सुद्धा म्हणाले की आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये, त्यांनी ठरवायचं आहे, बॉल इज इन देअर कोर्ट। आता त्यांच्या कोर्टात चेंडू आहे आणि आमच्याकडून आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे। सो मला वाटतं की याचा निर्णय मनसे अध्यक्षांनी घ्यायचा आहे। पण मनसे अध्यक्षांनी म्हणजे पक्षप्रमुख श्रीमान राज ठाकरेजी यांनी बोलण्याच्या आधी त्यांच्याकडे जे ह्या सगळ्या जसे नॉइझी चर्चा होती ती थोडी टाळणं गरजेचं आहे। शिवसेनेचे शिंदे यांच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि मंत्री यांच्या वारंवार बैठका होत आहेत, त्यांच्या युतीची चर्चा पुढे सरकल्याचं त्यांना सांगण्यात येतं। त्यांचं काय काय होतंय मला काही कळत नाहीये, कारण काल त्यांची एक बैठक सन्माननीय अजितदादांच्याही सोबत झालेली होती आणि अजितदादांच्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केलेली आहे की दादा आम्हाला काही काम करू देत नाहीयेत किंवा दादा आम्हाला काही निधी देत नाहीयेत। अशाच कारणांवरून ते आधीही त्यांच्या रुसवे फुगवे चालू होते। त्यामुळे सध्या नेमकं शिंदेंचं काय चाललंय किंवा शिंदेंना खिचगिंतीतही धरलं जातंय की नाही अशी शंका निर्माण व्हायला वाव आहे। कारण जिथे मनसेची चर्चा होतीये, रोज माध्यमांच्या सगळ्या लाईमलाईट मध्ये दादा आणि दादांचे लोक दिसत आहेत, तिथे शिंदे मात्र गायबच आहेत। आणि शिंदेची एखादी इक्का दुक्का बातमी आली तरी ती बातमी शिरसाटांचा प्रॉब्लेम काय झाला किंवा अजून कोणाचा प्रॉब्लेम काय झाला या सगळ्या निगेटिव्ह बातम्या जास्त चालू आहेत। म्हणजे नेमकी शिंदेची चेपाचेपी सुरू झालेली आहे का भाजपाकडून असं म्हणायला नक्की वाव आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आहेत, कुठेतरी भारतीय जनता पक्ष हा कुठे मोठा भाऊ आहे, त्याचबरोबर जो शिंदे गट आहे कुठे लहान भाऊ असं बोललं जाते, ते कमी जागा घेतलं असं बोललं जाते। बीजेपी जास्त ते शिंदेंनी स्वतः आत्मचिंतन करावं। म्हणजे जे आनंद दिघे म्हणत होते एकनाथ कुठे आहे, एकनाथ कुठे आहे, तर कुठे आहे, कुठे एकनाथ शिंदेची शिवसेना हे एकनाथ शिंदेंनी स्वतःला विचारावं। म्हणजे जी भाजपा केव्हाही मुंबईच्या निवडणुका लागल्यानंतर भाजपा छोटा भाऊ शिवसेना मोठा भाऊ म्हणत